मी 1 महिन्याचं असल्यानंतर माझ्या आईने मला सोडलं. म्हणजे ती मामाकडे गेली. वडिलांच्या आणि आईची काय भांडण झाले मी आजपर्यंत कधी विचारलं नाही त्यांना. ओके, तर वडिलांनी दुसरं लग्न केलं. त्यामुळे मग मला सांभाळायचं कोण हा प्रश्न होता. मग त्यानंतर मग आजीने, जे वडिलांची आई आहे ती बाकीच्या चुलत्यांपासून वेगळी झाली आणि तिने माझा सांभाळ करायचा विचार केला. ॲट द एज ऑफ आय थिंक जवळपास 70 वय असेल त्यावेळेस तिने हा डिसिजन घेतला की बाबा ठीक आहे, याला सांभाळू आपण. त्यानंतर मग माझं एज्युकेशन कसं की ठीक आहे, मग इथं जिल्हा परिषद शिक्षण झालं पाहिजे. आणि ते शिक्षण घेत असताना म्हणजे कधी म्हणतो ना आपण की आमच्याकडे मेंढपाळ समाजातून येतो आम्ही, त्यामुळे कसं की बकऱ्या चारणं किंवा शेळ्या चारणं किंवा कसं असतं कुक्कुटपालन म्हणतो आपण तसं, तर राखणं वगैरे. तर हे करत करत कसं पुढे जायचं याचं बऱ्यापैकी आजीने म्हणजे हे केलं, म्हणजे सपोर्ट पण केला तिने. ती गोंगड्या विणण्याचा व्यवसाय करायची. मग त्यातून काय 4 पैसे आले तर ते शिक्षणाला भरायचे. आणि कसं तो वडिलांचं दुसरं लग्न झाल्यामुळे त्यांनाही थोडे रिस्ट्रिक्शन झाले की शिक्षणाला कसं पैसे खर्च करता येत नव्हते किंवा काय नव्हतं. बरेच काही गोष्टी आहेत की ज्या इमोशनली नाही सांगू शकत. ठीक आहे, खडतर होतं सगळ्या गोष्टी. म्हणजे होप्स हा विषय नाहीयेच आपल्याकडे.